वस्तू किंवा सेवा बदलल्या। उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने भारतासाठी कपडे बदलले असतील किंवा भाज्यांसाठी हत्यारे। पण समजा त्याने दुसऱ्या व्यक्तीने दिलेली वस्तू नको असेल तर? हीच वस्तू विनिमय पद्धतीची अडचण होती। नेहमी तशी व्यक्ती सापडत नसेल जिने तुला हवी असलेली वस्तू दिली आणि ज्याला तुझ्याकडची वस्तू हवी असेल। तेव्हाच्या लोकांनी सोनं, चांदी किंवा तांब्याची नाणी वापरण्यास सुरुवात केली। सर्वांनी त्यांची किंमत मान्य केल्यामुळे ही पहिली पैशाची पद्धत बनली। आणि आता आपल्याकडे नोटा आणि डिजिटल पेमेंट आहे, बरोबर ना? अगदी बरोबर। काळानुसार पैसे बदलत गेले, ज्यामुळे व्यवहार सोपे आणि जलद झाले। नाण्यांपासून कागदी नोटा आणि आता डिजिटल पेमेंट पर्यंत पैसे आपल्या गरजेनुसार बदलत गेले आहेत। म्हणजे पैसे फक्त साधन आहे जे व्यवहार सोपे करते। अगदी बरोबर मीना। हे गोष्टी सोप्या करतात आणि आपल्याला बचत आणि गुंतवणूक करण्याची संधी देतात। म्हणूनच पैशांचे काम कसे चालते हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे। मला सांगा मग, तुला माहिती आहे का गरज म्हणजे काय? ह्या गोष्टी मला खूप